नमस्कार, मी हेमलता. एच एस टेलर अँड फॅशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग पाहणार आहोत. त्यासाठी मी हा एक पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरतीच कटोरी ब्लाऊजची मी कटिंग दाखवणार आहे. तर ब्लाऊजची उंची आहे 13 इंच. त्याच्यामध्ये मी एक इंचाचे शिलाई मार्जिन घेऊन ती 14 इंच घेतलेली आहे. ब्लाऊजची शोल्डर आहे 5.5 इंच. 5.5 इंचावरती मी एक खूण करून घेतलेली आहे आणि ती रेषा मी पट्टीने ओढून घेत आहे. ब्लाऊजचा मुंडा आहे 6.25 इंच. 6.25 इंचावरती पण मी एक खूण करून घेतलेली आहे आणि ती ही रेषा मी पट्टीने जोडून घेत आहे. त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या चेस्टचे माप टाकायचे आहे. ब्लाऊजची चेस्ट आहे 9.5 इंच. 9.5 इंचावरती मी एक खूण करून घेत आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 इंचाची शिलाई मार्जिन घेत आहे. 2 इंचावरती एक खूण करून घेऊन मी ती रेषा ही पट्टीने ओढून घेत आहे. त्याच्यानंतर ब्लाऊजची गळा रुंदी आहे 2.5 इंच आणि ब्लाऊजचा पुढचा गळा आहे 6 इंच. 6 इंचावरती पण मी एक खूण करून घेतलेली आहे आणि ती ही रेषा मी पट्टीने ओढून घेत आहे आणि तिथे एक मी चौकोनी बॉक्स बनवत आहे. त्याच्यानंतर मी मागील मुंड्याचे माप 1.5 इंचावरती आणि पुढील मुंड्याचे माप 1 इंचावरती घेतलेले आहे आणि मुंड्याचा मध्य घेऊन त्या मध्यातून आपल्याला पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि मी गळ्याचाही शेप देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर ब्रेस पट्टीसाठी आपल्याला 2.5 इंचावरती मार्जिन घ्यायचं आहे. ब्लाऊजची कमर आहे 7 इंच आणि त्याच्यामध्ये मी सव्वा 2 इंचाचे मार्जिन घेतलेलं आहे आणि चेस्टचा पॉईंट आणि वेस्टचा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 2.5 इंचावरती आपल्याला ब्रेस पट्टीचे माप घेतलेले आहे ते आपल्याला पण जोडून घ्यायचं आहे. आणि कटोरीच्या साईडला आपल्याला अर्धा इंचाच्या वरती आपल्याला एक खूण करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला कटोरीसाठी 5.5 इंचावरती माप घ्यायचं आहे आणि पुढच्या मुंड्यातून आपल्याला 2.5 इंच आणि गळ्याच्या वरती 1 इंच याच्यावर आपल्याला मार्जिन करायचं आहे कटोरीसाठी आणि तो कटोरीचा शेप आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे आपली कटोरी ब्लाऊजची ड्राफ्टिंग काढून झालेली आहे. आता आपल्याला कटिंग करायची आहे. कटिंग करताना आपल्याला बाहेरील मुंड्यापासून कटिंग करायचे आहे. आता आपल्याला हे कटिंग झालेले आहे. आता आपल्याला फ्रंट भागाचे कटिंग आणि बॅक भागाचे कटिंग हे वेगवेगळे करायचे आहे. आता आपण बॅक भागाचे कटिंग करणार आहे. तर आपल्याला बॅक भागाचे कटिंग मध्ये गळ्याचे माप वाढवून घ्यायचे आहे. आपल्याला हवा तेवढा गळा घ्यायचा आहे. तर ह्या ब्लाऊजचा गळा आहे 9 इंच आणि तो आपल्याला
कट करून घ्यायचा आहे. ही आपली झाली बॅक साईडची कटिंग. आता आपल्याला फ्रंट साईडची कटिंग करून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला ब्रेस पट्टी कट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर कटोरी कट करून घ्यायची आहे आणि पुढील मुंडाही आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता ही कटोरी आपण वापरणार नाही आहे, कारण आपल्याला ह्या कटोरीवरून दुसरी कटोरी काढून घ्यायची आहे. ही कटोरी आपल्याला वापरायची नाही. तर आपल्याला कटिंग करून भेटलेली कटोरी आहे ती दुसऱ्या पेपरवरती ठेवून त्याच्यामध्ये मापात वाढवून आपल्याला ती मोठी कटोरी वापरायची आहे. पेपरवरती आपल्याला त्या कटोरीचे ड्राफ्टिंग काढून घ्यायचे आहे असे. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला जास्त मापे घेऊन ही कटोरी वाढवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने मी ड्राफ्टिंग काढून घेतलेले आहे कटोरीचे. आता त्याच्यामध्ये कसे वाढवायचे हे पहा. तर कटोरीच्या डाव्या बाजूला 2 इंच, त्याच्यावरती गळ्याच्या बाजूला पाव इंच, दोन्ही साईडला पाव इंच वाढवून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला कटोरीच्या थोडेसे खाली 1 इंचावरती वाढवून घ्यायचं आहे. तिथे मी सगळीकडे खुणा केलेल्या आहेत आणि कटोरीच्या दोन्ही साईडला ज्या खुणा केलेल्या आहेत त्या आपण एका पट्टीने जोडून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर कटोरीच्या मध्यावरती अर्धा इंचावरती खूण करायची आहे आणि ह्या सगळ्या खुणा आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. आता आपण जी खाली रेषा ओढलेली आहे त्या रेषेचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे आणि त्या मध्याच्या खाली 1.5 इंच आणि वरती 1.5 इंच इथे आपल्याला खूण करून घ्यायची आहे आणि ती खूण आपल्याला जोडून घ्यायची आहे. आणि खाली 1.5 इंचावरती घेतलेल्या मापावर आपल्याला दोन्ही साईडला ते माप जोडून घ्यायचे आहे. आणि हा झाला आपला कटोरीचा शेप. त्याच्या बाजूला आपल्याला 1.5 इंचावरती खूण घेऊन कटोरीच्या टक्ससाठी ह्या रेषा मी जोडून घेत आहे. हा झाला आपला कटोरीचा टक्स. ही आपली तयार कटोरी झालेली आहे. ही कटोरी आपण कापडावरती ठेवून मगच आपल्याला कापड कटिंग करायचे आहे. डायरेक्ट कपड्यावरती आपण ही कटोरी काढू शकत नाही. त्यासाठी आधी आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ते पॅटर्न आपण कपड्यावरती ठेवून मगच आपल्याला कापड कटिंग करून घ्यायचे आहे. आता ही कटोरी आपण त्याचा टक्स आपण कसा काढायचा हे पहा. ते 1.5 इंचावरती घेतलेले माप आपल्याला तिथे शिलाई मारून घ्यायची, म्हणजे आपला हा कटोरीचा पप तयार होतो. हा जोडल्यानंतर खूपच सुंदर दिसतो. अशा पद्धतीने आपल्याला ही कटोरी काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्लीव्जचे कटिंग करून घ्यायचे आहे. तर स्लीव्जसाठी मी मुंडा 6 इंच, 6.25 इंच आहे, त्याच्यामध्ये 3 इंचाचे मार्जिन घेऊन तो आपल्याला 9.25 इंच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ब्लाऊजची स्लीव्ज लेंथ आहे 6 इंच स्लीवची लेंथ आहे. त्याच्यामध्ये अर्धा इंच वरती शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यानंतर 3 इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे आणि वरती तेवढंच घ्यायचं आहे आणि त्या
ती रेषा आपल्याला ओढून घ्यायची आहे. आणि जिथून आपण स्लीव्ज लेंथ घेतलेली आहे तिथे 1.5 इंचावरती आपल्याला एक खूण करून घ्यायची आहे. वरच्या बाजूनी 2 इंचावरती घ्यायची आहे आणि ती एक रेषा आपल्याला जोडून घ्यायची आहे. आणि त्या रेषेचे 3 समान भाग आपल्याला करायचे आहेत. का तर हे आपल्याला स्लीव्जच्या शेपसाठी, अशा पद्धतीने स्लीव्जचा जर आपण शेप घेतला तर तो अजिबात चुकत नाही, एकदम व्यवस्थित येतो. खड्डा कमी होत नाही, जास्त होत नाही, एकदम परफेक्ट हा असा शेप येतो. त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या स्लीव्जच्या फिटिंगसाठी आपल्याला एक खूण करून घ्यायचा आहे आणि तिथे एक पट्टी दुमडण्यासाठी आपल्याला 1.5 इंचावरती खूण करून घ्यायची आहे आणि ती रेषाही आपल्याला ओढून घ्यायची आहे. 5 इंचावरती आपल्याला दंड घेराचे माप घ्यायचे आहे आणि तिथून आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे आणि हे सर्व माप आपल्याला जोडून घ्यायचं आहे. दुमडपट्टीसहित हे आपल्याला माप जोडून घ्यायचं आहे. म्हणजे ही आपली स्लीव्जची ड्राफ्टिंग झालेली आहे. आता आपण स्लीव्ज कटिंग करणार आहोत. कटिंग करताना आपल्याला बाहेरील शेपपासून कटिंग करायचे आहे. ही स्लीव्ज आपण पूर्ण ओपन करायची आणि त्याच्यानंतरच आपल्याला आतील मुंडा कट करायचा आहे. आणि स्लीव्जच्या मध्यावरती एक आपल्याला छटका मारायचा आहे. ही अशा पद्धतीने स्लीव्ज दुमडून आपण दुमडपट्टी टाकू शकतो. ही आपली झाली कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग. ह्या ब्रेस पट्टीवरती आपल्याला 1 इंचाचे माप कपड्यावरती वाढवून घ्यायचे आहे. बाकी सगळे कटिंग आहे असे करायचे आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.